कॅमलिन प्रस्तुत मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणीवर 15 ते 20 वर्षांपूर्वी प्रसारित झाला होता. त्या कार्यक्रमात त्या क्षेत्रातल्या अनेक मोठ्या नावाजलेल्या मान्यवर व्यक्तींनी त्यांचं बालपण कसं गेलं याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या होत्या. रसिकांच्या आग्रहास्तव कॅमलिन मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम आम्ही BMJ ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत. याचा जरूर आस्वाद घ्या. मारामारी दंगा मस्ती अभ्यास आणि खेळ लहानपणी तरी मिळत असे का मोठ्यांना हवे. अरे आमच्या बालपणीच्या गमती आता ऐका सारे, तुमच्यासारखे आम्ही होतो छोटे हसरे तारे. कॅमलिन मोठ्यांचे बालपण, कॅमलिन मोठ्यांचे बालपण. नमस्कार. कॅमलिन मोठ्यांचं बालपण या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या आठवड्यात आपण कॅमलिनचे मानद अध्यक्ष सुभाष दांडेकर यांच्या बालपणीच्या आठवणी ऐकल्या होत्या. त्याच मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहात आणि त्यांना बोलतं करतायत सुधीर गाडगीळ. चंदा राणी कागदीस तिस थकल्या वाणी, चंदा राणी कागदीस तिस थकल्या वाणी, चंदा राणी. शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा, रात्रभर तू चाल चालसी, रात्रभर तू चाल. नमस्कार. कॅमलिन मोठ्यांचं बालपण ह्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं आणि कॅमलिनच्याच दांडेकरांचं पुनश्च एक वार स्वागत. नमस्कार दांडेकरजी. नमस्कार. दांडेकरजी, मला असं सांगा की या रंगांच्या दुनियेमध्ये तुम्ही जे आलात ते नेमकं रंगांविषयी पहिल्यापासून एक आकर्षण होतं त्यातनं का काही वेगळं कारण? रंगाचा पहिला छाप म्हणजे रॉयल ब्ल्यू शाई. बर. शाईमध्ये रॉयल ब्ल्यू ही शाई जी असते ती अतिशय प्रख्यात असते. परंतु काय झालं की मी जेव्हा BSc करायचं ठरवलं तो काळ असा होता, आयातच होत होती सगळी, आणि त्यामुळे असं वाटलं की जे काय आपण करू असं उत्पादन पाहिजे की जे भारतात बनत नाही आणि भारतात बनण्याची शक्यता नजीकच्या काळात नाही. आणि मग एक विचार असा आला की वितरणाला तर सोपं पाहिजे, पण हे चित्रकला साहित्याला जाण्याचं एक कारण असं झालं. त्या काळामध्ये गुर्जर म्हणून प्रख्यात पोर्ट्रेट आर्टिस्ट होते. बर. आणि त्यांचं मी एक वाचलं, त्यांची मुलाखत. मला वाटतं ती गांधी हयात असतानाची ती मुलाखत होती. गुर्जरांना महात्मा गांधींचं पोर्ट्रेट काढायचं हे सांगण्यात आलं. बर. आणि त्यावेळेला ते जेव्हा बसले काढला त्यावेळेला इंग्लिश रंग होते, कारण त्यावेळेला इंग्लिश रंग असतं. महात्मा गांधी म्हणाले की काय हे, मी संबंध माझं आयुष्य स्वदेशीसाठी काढलं आणि तुम्ही हे परदेशी रंग वापरताय. ते म्हणाले करणार काय, आपल्या देशात हे बनले नाहीयेत आणि बनतील असं मला वाटत नाही, कारण हे तुमचं पोर्ट्रेट 50-50 वर्ष टिकलं पाहिजे, ते फिकं होतं बेगीने. तेव्हा मी असं म्हटलं की आपण हे का करू नये, कारण रंगाची मला आवड होती. रंग म्हणजे रंग या विषयाबद्दल. बरोबर. आणि मग पण केला आणि म्हणून पहिल्यांदा ड्रॉइंग सुरुवात केली. बर. आणि इंग्लंडला जायच्या आधीच मी ड्रॉइंग बनवली होती. 1959 साली मी टेक्निकल डायरेक्टर झालो. तर 58 सालापासून आमचे प्रयोग चालू होते कॉलेजात असताना सुद्धा, आणि पहिली ड्रॉइंग बनली. पण कारण हे गुर्जरांची ती मुलाखत आणि महात्मा गांधींचं ते स्वदेशी प्रेम. कारण वडिलांनी सुरुवातच केली जी उद्योगाला ती स्वदेशीच्या महात्मा गांधींच्या चळवळीमधून प्रेरणा घेऊन. बरोबर. मग हे ती परंपरेचा धागा कुठेतरी मनामध्ये एका या घटनेने गुर्जरांच्या कसा रुजला गेला बघा. अगदी. आणि वडिलांना माहितीच नव्हतं मी रंग करणार आहे, वडिलांनी कधी विचारही केला नव्हता, सांगितलंही नव्हतं. वडिलांचा मोठेपणा म्हणून सांगतो की ते निवृत्त झाले आणि त्यानंतर मी करतच होतो काम, परंतु मी कॅनव्हास जेव्हा करायला लागलो, चित्रकारांना जे लागतं, तर त्यावेळेला मला कापड लागायचं. हे स्वतः मुळजी जेठा मार्केटात जायचे आणि तुकडे नमुने आणून घ्यायचे. सुभाष हे बघितलं कुठलं तू टेस्ट कर. म्हणजे जो मॅनेजिंग डायरेक्टर होते जे, पण त्यांना कधी कमीपणा नाही वाटला.
बर. ही जी गोष्ट आहे ना, ही खरं जर प्रत्येक मराठी उद्योजकांनी इथे घेतली पुन्हा श्रमाची समाजी आणि प्रतिष्ठा. कुठलंही काम कमी दर्जाचं नाही. लाज वाटायचं कारण आणि नाही. त्यांचं एक होतं ते मला कळलं की आपण स्वतः गेलं पाहिजे. हा. लॅबोरेटरी मधलं स्टेनलेस स्टीलचं भांडी आणि चमचे ते स्वतः जाऊन घ्यायचे. बर. माणसं होती त्यांच्याकडे, हा. पाठवता आलं असतं. आणि मी सुद्धा आज प्रथम लॅबोरेटरीत काय हवं असेल हा. तर मी स्वतः जायचो. आणि ही यशाची गुरुकिल्ली आहे असं मला वाटतं. अहो, तुमच्याकडे गाडी होती लहानपणापासून, तुम्ही म्हणताय तुम्हाला ती काही शाळेत जाताना देत नव्हते, नाही. पण एरवी कधी त्या गाडीशी खेळायला गेलेल्या होतात का? गाडीतनं जाणं व्हायचं का? गाडीतनं जाणं व्हायचं, म्हणजे स्वतंत्रपणे माझ्यासाठी म्हणून गाडी कधी मिळाली नाही. बरोबर. परंतु आम्ही गाडीतनं आमचं केळशी कोकणातलं गाव किंवा बरोबर. इतर पुण्याला हा. असे खूप वेळा जायचो. हिलमन गाडी होती बर. आणि त्याच्यामध्ये आम्ही 10 जण जायचो. बापरे. आणि एकदा तर मला आठवतं आम्ही केळशीला गेलो हा. तेव्हा मी आणि माझी बहीण ही मागच्या सीटच्या आणि पुढच्या सीटच्या मध्ये जी खाली जागा असते हा. तिथे बसून आम्ही 10 तासाचा प्रवास केला होता. अरे बापरे. गाडी बंद पडायची का? ढकला गाडी खूप भरपूर गाड्या बंद पडायच्या. पुण्याच्या घाटामध्ये जायचं म्हणजे एक मोठा दिव्य दिव्य दिव्य. बर. आणि तो एक कायम असा बोळा ठरला पाण्याचा हा. आणि ते गरम झाली की तो उघडायचं तोंड, आव असायचा आणि कार्बोरेटरवर ठेवायचा. बर. आणि एकदा आम्ही, माझे मित्र नंदू नाटेकर जे बॅडमिंटन मध्ये हो. फार प्रख्यात, आणि त्यांची बायको, माझी बायको, असे आम्ही बसलो होतो. मी चालवत होतो, शेजारी माझी बायको बसली होती, मागच्या बाजूला ते 2 जण बसले होते. गाडीमध्ये कायम एक दगड ठेवायचाच. बर. कायम तो असं दगड पाहिजेच, कारण घाटामध्ये कधी ते घसरायला लागेल मागे, म्हणून तो दगड होता. बर. आणि ती मागे जायला लागल्याबरोबर हा. ती नंदू नाटेकरची बायको उल्का नाटेकर, ती डॉक्टर होती, ती पटकन चपळाईने उतरली मागे. मला कळलंच नाही ती कधी उतरली, आणि तिने दगड लावला. बर. तर असे नेहमीच चालायचं गाड्यांचे हे उद्योग चालायचे. गाड्यांचं. कहते हैं प्यारे बम 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 आई रि बाबा रि बाबा बाबा रि बाबा रि बाबा बाबा रि बाबा रि बाबा बाबा रि बाबा रि बाबा. बातों की एक बात यही है, क्या भला तो क्या बुरा कामयाबी में जिंदगी है. बोलो. 100 बातों की एक बात यही है. काय हो, नंतरच्या स्तरावर राजकारणामध्ये मोठी झालेली कोण कोण माणसं असतील, यांच्यापैकी कोणाला तुम्ही तुमच्या त्यातल्या त्यात तरुणपणी असं भेटलेलं आहात का? किंवा तुमच्या व्यवसायाच्या निमित्ताने अशी कोणी माणसं आली होती का? हो, अनेक. यशवंतराव चव्हाणांना सुद्धा मुख्यमंत्री झाल्यापासून बघितलेलं आहे. वसंतराव नाईकांना बघितलेलं आहे. बर. शिवसेना प्रमुखांना ते आर्टिस्ट होते, चित्रकार असल्यामुळे. मी त्याचं एक मजा सांगतो की 1959 साली पहिल्यांदा मी चित्रकारांना लागणारी ड्रॉइंग, ब्लॅक ड्रॉइंग जी कार्बनवर बेस केली ती केली. आणि ती घेऊन मी बाळ ठाकरे, तेव्हा त्यांना बाळासाहेब म्हणत नसत, ते बाळ ठाकरे, कारण ते आर्टिस्ट होते आणि व्यंग्यचित्रकार होते आणि मार्मिक हे साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांच्याकडे जाऊन बसायचो की आता बघा बाळासाहेब ही कशी वाटते, जरा गडात अजून कमी पाहिजे, तर कमी आहे, जरा वाढव जरा कार्बन वाढव त्याच्यामध्ये, असं चालायचं. मग 1963 साली जेव्हा आम्ही चित्रकला साहित्य विभागाचं उद्घाटन झालं तेव्हा वानखेडे यांच्या हस्ते झालं आणि प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब ठाकरेंना बोलावलं. तर तेव्हा त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या त्यांनी भाषण केलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून. ते असं म्हणाले होते की आज ह्या चित्रकलेच्या मध्ये दांडेकरांनी येऊन उपकृत केलं आम्हाला आणि त्यात त्यांना एवढं यश मिळू दे आणि त्याची चित्रकारांना रंगाचे पुरवठा करता त्यांच्या डोळ्यासमोर रंगीबेरंगी काजवे चमकू देत, अशी माझी इच्छा आहे. कुठला त्यावेळचा सिनेमा पाहिल्याचं आठवत आहे विशेष लक्षात राहिलेला त्या काळात? मिस्टर अँड मिसेस 55, बरेच सिनेमा पाहिले जुने, आणि काही काही सिनेमा तर आम्ही 5-5, 6 वेळा पाहिले. म्हणजे उदाहरणार्थ टॅक्सी ड्रायव्हर तर पाहिलाच. जाए तो जाए कहाँ, जाए तो जाए कहाँ, समझेगा कौन यहाँ, दर्द भरे दिल की जुबान, जाए तो जाए कहाँ. आणखीन एक गोष्ट विचारू इच्छितो की मराठी माणसाची एक विशिष्ट मानसिकता असते आणि त्याच्यामुळेच तो बऱ्याचदा उद्योगामध्ये मागे पडतो. तुम्ही तर उद्योगामध्ये यशस्वी झालेल्या आहात घरातल्या मार्गदर्शनामुळे, तुमच्या कष्टामुळे, नियोजनामुळे.
लहानपणी असं काही मनावर विशिष्ट गोष्ट ठसली गेली का की ज्याच्यामुळे तुमची स्वतःची मानसिकता बदलली गेली, जी पुढे उद्योगाला उपयोगी पडली? हो, छबिलदास शाळेत असताना दुपारच्या वेळेला सुट्टीमध्ये तेव्हा असं काही नसायचं की कुठे हॉटेलात जायचं किंवा क्वचित जायचं. फार तर मामा काण्यांचा वडा खायचा. तर त्यावेळेला आजूबाजूची दुकानं होती, तिथे फिरायचं. आणि बरीचशी ती कापडाची दुकानं होती. त्यामध्ये बहुतांशी मराठी लोकांची होती, काही गुजराती लोकांची होती. तर त्या दुकानात गेलेले काही जे बोर्ड होते, मथळे होते, ते माझ्या त्यावेळी लक्षात आहे, अजूनही लक्षात आहे. एक असा होता की आज रोख उद्या उधार, एकदा विकत घेतलेली वस्तू परत कधीही घेतली जाणार नाही. आणि त्याच्या शेजारी गुजरात्यांचं दुकान आहे, त्याच्यामध्ये आवजो 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 आग्रह करून बोलवायचं. पण मला जे एक आठवतं की मी एका गुजराती माणसाच्या दुकानातनं शर्ट घेतला. त्यावेळेला काही पद्धत नव्हती, घालून बघायचा, घेऊन गेलो घरी. तो म्हणाला होणार बरोबर. आणि 7-8 दिवस तो घातला नाही, नंतर घातला आणि मग घालून तो शाळेत गेलो होतो. तर माझ्या मित्राला म्हटलं, अरे हा तर टाईट झालाय, तुला काय वाटतं? हो टाईट आहे. तर म्हटलं आता काय घेणार, तो इतकं घातलाय मी आज, जाऊया आपण, जातोच तिकडे तर दाखवूया त्याला. त्यानं दाखवला. म्हटलं आम्ही असं असं आलाय, काही हरकत नाही, तुम्हाला कुठल्या साईजचा पाहिजे तो घाला, बघा आणि तो परत द्या. तेव्हापासून मला असं वाटलं हा जो मानसिक बदल आवश्यक होता, आता काही प्रमाणात झालाय, मी तो माझ्यामध्ये आणला प्रथम. एक यशस्वी मराठी उद्योजक असूनही तुम्ही ज्या गुजराती माणसाचं उदाहरण आता दिलं आणि त्यातनं स्वतःच्या प्रवृत्तीमध्ये बदल घडवत व्यवसायामध्ये यश संपादन करण्याकरता एक तुम्हाला दिशा लाभली, ते फार मोलाचं होतं. मला वाटतं या मोलाच्या सल्ल्याच्या शब्दांबरोबरच आपण आजच्या या गप्पांचा समारोप करूया. धन्यवाद. नमस्कार. आत्ताच आपण सुभाष दांडेकर यांच्या बालपणीच्या आठवणी ऐकल्या. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी कॅमलिन मोठ्यांचं बालपण या कार्यक्रमात. कॅमलिन प्रस्तुत मोठ्यांचे बालपण या कार्यक्रमाचे पुढचे भाग आम्ही पुढच्या आठवड्यात BMJ ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करणार आहोत. त्याच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.